सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे 4 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तो कृपया ते सर्वांनी आधी पहा. आणि आपली ही कथा तुम्हा सर्वांना जर आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा. मागील भागात आपण पाहिलं की टीना देविका समोर तिच्या बर्थडे दिवशीच दक्षसोबत एंगेजमेंट करण्याविषयी बोलत होती. ते ऐकून देविका खूप दुःखी झाली आणि दक्ष म्हणाला, टीना चल, तुला ऑफिसला जाता जाता मी ड्रॉप करतो. आणि दक्ष टीनाला त्याच्यासोबत घेऊन गेला. पण इकडे देविकाचा सगळा मूड दिवसभर ऑफ झाला होता. ऑफिस सुटल्यावर दक्ष घरी आला. त्याची आजी नेहमीप्रमाणेच हॉलमध्येच बसलेली होती. देविका आजीसाठी चहा घेऊन आली. तेवढ्यात दक्ष त्याच्या आजी शेजारी येऊन बसला. त्यानं एक नजर देविकाकडे केली. तिनं अजून पण सकाळची बेबी पिंक कलरची साडीच घातली होती आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावरील चमक गायब झाली. तिने एक नजर सुद्धा त्याच्याकडे वर करून पाहिलं नाही. आणि आजी म्हणाली, देविका बाळा, दक्षसाठी पण 1 कप कॉफी बनव. तो चहा नाही घेत. आणि देविकानं मुद्दामून सुनंदाला त्याच्यासाठी कॉफी बनवायला सांगितली. पण तिनं अजूनही त्याच्याकडे पाहिलं नाही. दक्षला समजलं की सकाळी जे काही झालं त्यामुळे ती अजून पण त्याच्यावर नाराज आहे. तिचे डोळे सुद्धा सुजले होते. कदाचित ती खूप रडली असावी. दक्ष हा विचार करत होता की आजी म्हणाली, दक्ष, ती टीना सकाळी काय म्हणत होती? तू खरं तिच्याशी एंगेजमेंट करणार आहेस का? आता आजीचं बोलणं ऐकून देविका, जिनं आत्तापर्यंत एक नजरही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं, ती एकदम त्याच्याकडे पाहायला लागली. आणि दक्षनं सुद्धा तिच्याकडे पाहिलं आणि तिच्यावरून नजर हटवून तो म्हणाला, आजी, हे तर त्याच दिवशी तुम्हा सगळ्यांना कळेल. असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. आणि इकडे देविकाचे डोळे पुन्हा पाण्याने डबडबले. दक्ष त्याच्या बेडरूममध्ये आला आणि त्यानं त्याचं टाय ब्लेझर काढून तसंच बेडवर फेकून दिलं. मला काय होतंय काहीच कळेना. मी आणि टीना 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करतोय, तर मग तिच्यासोबत एंगेजमेंट करायला माझं मन का तयार होत नाहीये? तसं पण देविकाला मी आज नाही तर उद्या डिवोर्स तर देणारच आहे. तो विचार करत होता. आणि काही वेळातच तो फ्रेश होऊन खाली डिनरसाठी आला. तर देविका आजी शेजारच्या खुर्चीवर बसली होती आणि दक्ष मुद्दामून तिच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. काही वेळेच्या शांततेनंतर आजी म्हणाली, दक्ष, तुझ्या लक्षात आहे ना, आदर्श आणि कामिनी इकडे येत आहे, तेही काही दिवसांसाठी. ते इथेच राहणार आहेत. पण तुझ्यात आणि देविकामध्ये सध्या जे काही चालू आहे ते सगळं त्यांच्या समोर येता कामा नये. तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे? आजी म्हणाली. आता दक्षनं एक नजर देविकावर टाकली. ती त्याला खूप नाराज होऊन बघत होती. त्यानं त्याची नजर हटवली आणि म्हणाला, डोंट वरी आजी, असं काहीच होणार नाही. आता काही वेळातच सगळ्यांचं जेवण झालं. तसा दक्ष त्याच्या रूममध्ये निघून गेला. काही वेळानं देविका पण त्याच्या रूममध्ये आली. ती कपाटातून तिचे कपडे घेऊन चेंज करायला बाथरूममध्ये निघून गेली. दक्ष तसा तिलाच बघत होता. आता देविका तिचे कपडे चेंज करून आली. ती ब्लँकेट आणि उशी घेऊन बाहेर जायला लागली की दक्षनं एकदम तिचा हात पकडला आणि म्हणाला, तू ऐकलं नाही का? खाली आजी काय म्हणत होती? तुला इथंच या रूममध्ये झोपावं लागेल. आजीला हे कळलं तर तिला खूप वाईट वाटेल. तसं पण उद्या घरी पाहुणे येणार आहेत, तर आत्तापासून तू याच रूममध्ये माझ्यासोबत झोपशील. तू सोफ्यावर झोप, मी बेडवर झोपतो. नाहीतर तू बेडवर झोप, मी सोफ्यावर झोपतो. पण तू बाहेर नाही जाऊ शकत, समजलं? आणि देविका त्याचा हात झटकत म्हणाली, मी कुठेही झोपेन, माझी मर्जी. तुम्ही कोण आहात मला थांबवणारे? आणि राहिली गोष्ट आजीची, तर मी त्यांच्याशी बोलेन या विषयावर. असं म्हणून ती तिथून बाहेर निघून गेली. आणि दक्ष त्याच्या डोक्याला हात लावून बेडवर बसला. या मुलीचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? हिला कोणतीच गोष्ट सरळ सांगितलेली नीट कळत नाही का? हिच्यासमोर डोकंच काम करत नाही. आता दक्ष थोडा वेळ विचार करून स्टोअर रूममध्ये गेला. तर देविका आज पण फरशीवर झोपली होती, पण तिच्या डोळ्यांवर झोप नव्हती. दक्ष तिच्याजवळ गेला आणि त्यानं तिच्याशी काहीही न बोलता न भांडता तिला डायरेक्ट मिठीत उचलून घेतलं आणि तिथून त्याच्या रूममध्ये घेऊन यायला लागला. आता त्याच्या असं अचानक उचलण्याने देविका गडबडून गेली. तुम्ही काय करताय? सोडा मला. कुठे घेऊन चालले आहात? प्लीज मला खाली उतरवा. तुम्ही ऐकताय ना? मला सोडा. मला नाही यायचं तुमच्यासोबत. आणि दक्ष तिच्या चेहऱ्याकडे काही न बघता समोर चालत बघत म्हणाला, आपल्या रूममध्ये. मी म्हटलं ना मला सोडा, मला नाही राहायचं तुमच्यासोबत.
आता देविका नुसती एकटीच बडबड करत होती, पण दक्ष तिच्या कोणत्याच बोलण्यावर लक्ष न देता तिला तसंच बेडवर आणून त्यानं ठेवलं आणि तो म्हणाला, आता इथून कुठेही हलायचं नाही, समजलं? तुला कोणतीच गोष्ट एकदा सांगून नीट समजत नाही का? दक्ष रागात तिला म्हणाला. तशी देविका झटकन उठून उभी झाली आणि म्हणाली, मी पण सांगितलं ना मगाशीच, मला नाही राहायचं तुमच्यासोबत एका रूममध्ये. जीव गुदमरतो माझा तुमच्यासोबत असं एकत्र या रूममध्ये. मी तिथे जाऊन झोपणार. तुम्ही मला नाही थांबवू शकत, अशी जबरदस्ती नाही करू शकत. आणि देविका पुन्हा तिकडे जायला निघाली. तसं दक्षनं तिच्या हाताला पकडून तिला स्वतःकडे खेचली. तशी देविका त्याच्या छातीवर जाऊन धडकली आणि दक्ष म्हणाला, अजून तू माझी जबरदस्ती पाहिली कुठे ग? असं म्हणत तो तिचे दोन्ही हात पाठीमागे फिरवून कमरेच्या मागे त्याची घडी करतो आणि तिला स्वतःच्या खूप जवळ जवळ ओढून घेतो. तो हळूहळू तिच्या गुलाबी नाजूक ओठांकडे झुकायला लागतो आणि ते पाहून देविका म्हणाली, ठीक आहे ठीक आहे, मी झोपते इथेच. गुड, आता तू या बेडवर माझ्या सोबतच झोपायचं, दक्ष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. आणि ती म्हणाली, काय तुमच्यासोबत? नाही, मी सोफ्यावर जाऊन झोपते. देविका तिचे हात सोडवत म्हणाली. आणि दक्ष म्हणाला, ते काय आहे ना, मी झोपल्यावर तू परत इथून पळून जाशील, त्यामुळे हे गरजेचं आहे बेबी. दक्ष तिचे हात अजूनच दाबत म्हणाला. आता देविकाला खूप त्रास व्हायला लागला. ठीक आहे, पण आधी माझे हात तर सोडा, मला खूप त्रास होतोय, देविका केविलवाण्या चेहऱ्याने त्याला म्हणाली. तसं दक्षने तिचे हात सोडले आणि काहीतरी विचार करून तो म्हणाला, ते तुझ्या अंगातला हा शरक काढ. काय? पण का? मी नाही अजिबात काढणार माझे कपडे, समजलं? देविका चिडून त्याला म्हणाली. तसा तो पुढे झाला आणि त्यानं त्याच्या हातानंच तिच्या नाईटीचा शरक जबरदस्ती काढून सोफ्यावर फेकला आणि तिला त्याच्या मिठीत उचलून बेडवर झोपवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी जाऊन झोपला. आता रात्री दक्षला झोप लागल्यावर देविकानं खूप वेळा त्याचा हात तिच्या अंगावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड झोपेत सुद्धा खूप मजबूत होती. आणि शेवटी नाईलाजानं कंटाळून थकून देविकाला त्याच्याच मिठीत झोपावं लागलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी देविकाला जाग आली. तसं त्याच्या बेडवर त्याच्या मिठीत स्वतःला पाहून ती खूप आश्चर्यचकित झाली आणि तिला रात्री घडलेला सगळा प्रकार आठवला. दक्ष अजूनही तिला खूप टाईटली पकडलं होतं, जसं की त्यानं तिची पकड थोडीसुद्धा ढिली केली तर ती तिथून लगेच पळून जाईल. आता देविका एकटक दक्षला बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरून तो एकदम शांत मासूम असा भासत होता आणि ती हळू आवाजात त्याच्याकडे पाहत म्हणाली, झोपेत किती शांत आणि साधा सरळ स्वभावाचा दिसतो हा. याला असं बघून कोणी म्हणेल का हा एक राक्षस आहे? आता ती हे सगळं बोलत असतेच की दक्ष अचानक तिच्या अंगावर आला. दक्षच्या अशा अचानक अंगावर येण्यानं देविका घाबरून गेली. ती एकटक त्याला बघायला लागली. तसा दक्ष पण तिलाच बघत होता. खरं तर दक्ष आधीच उठलेला होता, फक्त डोळे बंद करून तिच्या शेजारी पडला होता आणि देविका मनातच म्हणाली, देवा, या राक्षसाने मी बोललेलं काही ऐकलं तर नाही ना? आणि ऐकलं तर आता माझं काय होईल? आणि परत स्वतःलाच म्हणाली, ऐकलं तर ऐकलं, मी कुठे काही खोटं बोलले? ती कसा तरी चेहरा करून दक्षलाच एकटक बघत मनात बोलत होती आणि दक्ष ती मनात काय विचार करत असेल याचा अंदाज घेत तिच्याकडे काही वेळ बघत राहतो आणि नंतर तिच्यावरून उठून बाजूला होतो. देविका अजून पण बेडवर तशीच बसली होती आणि दक्ष वॉशरूममध्ये गेला. तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि ऑफिसला जाण्यासाठी त्याचं आवरायला लागला. त्यानं आज ग्रे कलरचा 3 पीस सूट घातला होता. हातात महागातलं घड्याळ, केसांना जेल लावून सेट करत होता आणि त्याला काहीतरी हवं होतं म्हणून त्यानं ड्रेसिंग टेबलचा ड्रावर उघडला. तर त्याला त्यात मंगळसूत्र दिसलं, जे की त्यानं देविकाच्या गळ्यातून ओढून तोडलं होतं. आता त्यानं एक दीर्घ श्वास घेऊन देविकाकडे पाहिलं तर ती अजूनही तिच्याच विचारांमध्ये मग्न होती. आता दक्ष पुन्हा आरशात बघून त्याचे केस सेट करत म्हणाला, आज रात्री टीनाच्या बर्थडे पार्टीत तुला पण यायचं आहे, अंडरस्टँड? मी का? मी नाही येणार तिकडे, देविका रागात म्हणाली. आणि दक्ष त्याचे छोटे छोटे डोळे करत तिला घुरत म्हणाला, तुला एकदा सांगितलं ना, मला नाही ऐकायची सवय नाहीये. पूर्ण देशमुख फॅमिलीला इन्व्हाइट केलंय त्यांनी, तू पण येतीये आणि जर नाही आली तर तुला माहिती आहे मग त्यापुढे काय होईल. असं म्हणून तो एक नजर तिच्यावर करतो आणि तिथून निघून जातो
आणि देविका वाकडं तुकडं तोंड करत म्हणाली, मी काय करू तिथे येऊन? तुझी एंगेजमेंट बघू का? आय हेट यू दक्ष, आय हेट. असं म्हणत ती बेडवरील उशी खाली फेकायला लागली की तिची नजर दरवाजात उभ्या असणाऱ्या दक्षवर गेली आणि दक्ष तिला खाऊकी गिळू या नजरेने रागात बघत होता. देविकाला वाटलं होतं की तो गेला असेल, पण तो तर. आणि देविका जसं काही झालंच नाही, काही बोललीच नाही असं दाखवत इकडे तिकडे बघायला लागली. आता दक्ष पुन्हा रूममध्ये आला. त्यानं टेबलवरील त्याची फाईल उचलली, एक नजर देविकावर केली आणि तसाच तो तिथून निघून गेला. तो जाताच देविका तिचं डोकं पकडून म्हणाली, ओ शिट, मला ना अक्कलच नाही. न बघताच काहीही बोलून जाते. तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल? आता रात्रीचे 7 वाजले होते. सातपुते मेन्शनला एका नवरीप्रमाणे सजवलं गेलं होतं. टीनाचा बर्थडे त्यांच्या भव्य अशा गार्डनमध्ये होणार होता. आलेल्या पाहुण्या मंडळींची तिथे केलेल्या सजावटीवरून नजरच हटत नव्हती. आज मोठ्यात मोठा बिझनेसमॅन, मोठमोठे हस्ती त्या पार्टीत इन्व्हायटेड होते. आणि का नसणार, कारण टीना पण कोणी साधीसुधी मुलगी नव्हती. प्रारंभ सातपुतेची एकुलती एक मुलगी होती. प्रारंभ सातपुते सुद्धा खूप मोठा बिझनेसमॅन होता आणि 4 वर्षापासून बिझनेस किंग दक्ष देशमुखचे बिझनेस पार्टनर सुद्धा होते. आता जवळजवळ सगळेच पाहुणे मंडळी आली होती. प्रारंभजी सगळ्यांचं स्वागत खूप प्रेमाने आणि आदराने करत होते. मिस्टर सातपुते, तुमची मुलगी कुठे दिसत नाहीये? एक व्यक्ती त्यांना म्हणाला. आणि ते म्हणाले, अहो येतच असेल, तयार होत आहे ना. की तेवढ्यात तिथे टीनाची एंट्री झाली. ब्ल्यू कलरचा गाऊन, त्यावर मॅचिंग हिल्स, केसांना कर्ल करून तिनं मोकळे ते सोडले होते. कानात छोटे छोटे इयरिंग आणि होटांवर डार्क रेड लिपस्टिक तिनं लावली होती. कम माय प्रिन्सेस. प्रारंभजी टीनाच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला खूप प्रेमानं पार्टीत घेऊन आले. आता सगळे तिला एक एक करून बर्थडे विश करायला लागले. काही लोक तिला गिफ्ट सुद्धा देत होते. टीना ती सगळी गिफ्ट्स तिच्यासोबत चालणाऱ्या सर्वांकडे देत होती. आता सगळ्यांचं विश करून झाल्यावर प्रारंभजी तिच्या जवळ आले आणि तिला म्हणाले, टीना बेटा, तू देशमुख फॅमिलीला इन्व्हाइट केलतं ना? त्यांच्या फॅमिलीतलं अजून कोणीच आलं नाहीये. आणि टीना म्हणाली, डॅड, मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना इन्व्हाइट केलंय आणि दक्षला एंगेजमेंटचं सुद्धा सांगितलंय. आणि तिचे डॅड म्हणाले, गुड, तुला काही करून दक्षला तुझ्या मुठीत ठेवायचं आहे. तुला कळतंय ना, देशमुख एम्पायरचा एकमेव वारस आहे तो. आणि टीना म्हणाली, डॅड, आता तुम्ही तुमच्या मुलीला अंडर एस्टिमेट करत आहात. हा दक्ष माझ्या हातातच आहे, तो सगळं माझं ऐकतो. टीना खूप ॲटिट्यूड देत म्हणाली. आणि तेवढ्या टीनाची नजर गेटमधून आत येणाऱ्या दक्षवर गेली. ग्रे कलरच्या 3 पीसमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. आता टीना त्याच्या जवळ गेली आणि खूप लाडात येत म्हणाली, बेबी, मी कधीची तुझी वाट बघते, किती उशिरा आलास तू. असं म्हणत ती त्याच्या गळ्यात पडली. तसं दक्ष तिला स्वतःपासून बाजूला करत म्हणाला, बेबी, ते मी एका खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अडकलो होतो. आता प्रारंभजी सुद्धा त्याच्या जवळ आले. वेलकम मिस्टर देशमुख, माझी टीना तुमची खूप वेळची वाट बघते. पण मिस्टर देशमुख, तुमची आजी, त्या अजून का नाही आल्या? आणि दक्ष म्हणाला, ते इकडे यायला निघाले असतील आणि मी डायरेक्ट मीटिंगमधून इकडे आलोय. आता दक्ष आणि टीना दोघेही बोलत असतात आणि ते पाहून प्रारंभजी म्हणाले, एक्सक्यूज मी मिस्टर देशमुख. असं म्हणून ते बाकीच्या पाहुण्यांकडे निघून गेले. टीना त्याच्या हातात हात घालून म्हणाली, बेबी, आता जर डॅडनी आपल्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट केली तर तू प्लीज नाही म्हणू नकोस. तुला माहिती आहे ना बेबी, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आय थिंक आता आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे. आणि दक्ष कोणताही इंटरेस्ट न दाखवता तिचं सगळं बोलणं फक्त ऐकत होता. की तेवढ्यात त्याची नजर गेटकडे गेली. त्याची आजी देविकाला आत घेऊन येत होती. देविका, जिनं आज रेड कलरचा सिक्वेन्स गाऊन, त्यावर मॅचिंग हिल्स घातल्या होत्या, त्यासोबतच केसांना मॅचिंग क्लच, डोळ्यात डार्क काजळ, ओठांवर डार्क रेड लिपस्टिक, कानात मोठे मोठे डायमंड इयरिंग. ती इतकी सुंदर दिसत होती की दक्ष तिला एकटक बघायला लागला. दक्षची नजर काही केल्या तिच्याहून हटतच नव्हती. तो उभा तर टीनाजवळ होता, पण त्याची नजर फक्त आणि फक्त देविकावर स्थिरावली होती. आता आजीला त्या पार्टीतच त्यांच्या ओळखीतली एक बाई दिसली आणि आजी देविकाला म्हणाल्या, देविका बाळा, तू इथेच थांब, इथून कुठेही जाऊ नकोस, मी आत्ता आले. तसं देविकानं हा म्हणत तिची मान हलवली. तशा आजी तिथून मिसेस कुलकर्णीकडे निघून गेल्या. आता तिथे देविका एकटीच उभी होती. तिनं सगळीकडे एक नजर फिरवली.
तर तिथे आलेल्या मोठमोठ्या लोकांना पाहून तिला नर्वस फील व्हायला लागलं. हे सगळं लांबूनच दक्ष बघत होता. आता दक्ष टीनाचा हात पकडून तिला देविकाजवळ घेऊन आला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला. आता दक्षनं देविकासमोर टीनाला डोक्यापासून पायापर्यंत एक नजर करून मुद्दामून पाहिलं आणि म्हणाला, "यू आर लुकिंग सो हॉट. सरसे पावतक तुम कमाल हो टीना." आणि आता टीना खूप खूप लाजली आणि म्हणाली, "बेबी, तू असं म्हणून राहिलास की जसं तुम्हाला पहिल्यांदा बघितलं आहेस." आणि दक्ष म्हणाला, "ब्युटिफुल तर तू आधीपासूनच आहेस ग, पण आज तुझी गोष्टच काही वेगळी आहे." आणि देविका तिची एक आयब्रो वर करून त्या दोघांचं सगळं बोलणं फक्त ऐकत होती. "बट बेबी," आता टीना काही बोलणार की दक्ष म्हणाला, "श बेबी, स्वर्गातून उतरलेली एक सुंदर लाल परी दिसू राहिलीस तू, लाल परी." आणि टीना म्हणाली, "बट बेबी, मी तर ब्ल्यू गाऊन घातलाय." टीना तिच्या अंगात घातलेल्या ब्ल्यू कलरच्या गाऊनकडे बघत म्हणाली, "सो व्हॉट? तू ब्ल्यू परी वाटत आहेस, ब्ल्यू परी. तुझी बरोबरी करू शकेल अशी एकही मुलगी या पार्टीत नाही." दक्ष म्हणाला. तशी देविका त्याच्याकडे रागात बघायला लागली. पण टीना दक्षच्या तोंडून तिचं कौतुक ऐकून खूप खुश झाली. आणि तेवढ्यात दक्षचा फोन वाजला. तो कॉल घेण्यासाठी बाजूला गेला. तशी टीना देविकाजवळ आली आणि तिला म्हणाली, "तू ऐकलं ना दक्ष बेबी आता मला काय म्हणाला? तसं तूही या रेड गाऊनमध्ये ठीकठाकच दिसते. बरं झालं तू या पार्टीत साडी घालून नाही आली बाई, नाहीतर आमची काय इज्जत राहिली असती. लोकांना वाटलं असतं आमचं तुमच्यासारख्या गरीब लोकांशी रिलेशन आहे." आणि देविका तिचा माज उतरत म्हणाली, "तुला काय वाटतं आता तुझ्या बेबीनं तुझी तारीफ केली, मिस ब्ल्यू परी? आणि राहिला रिलेशनचा प्रश्न, तर तुमच्यासारख्या लोकांचं रिलेशन फक्त पैशांशी असतं, फक्त पैशांशी. हे तू ज्याच्या मागे सारखी सारखी बेबी करत फिरतेस ना, त्याच्यावरून सगळं कळतं. अगं तुझ्या डोळ्यात बघून सुद्धा कळतं की तू एक नंबरची लालची पाल आहेस." आणि तिचं बोलणं ऐकून टीना आता खूप चिडली. आता टीना देविकाला काही बोलणार की तेवढ्यात तिथं टीनाचा मित्र रॉकी आला. "हाय टीना, यार तू इथे काय करतेस? आणि ही ब्युटिफुल लेडी कोण आहे?" तो देविकाला बघत म्हणाला. आणि टीना देविकाला नीचे दाखवत म्हणाली, "दक्षच्या घरची पाहुणी आहे. मी तर हिला इन्व्हाइट केलंच नव्हतं. मी फक्त देशमुख फॅमिलीला इन्व्हाइट केलं. आता ही स्वतःला देशमुख फॅमिलीची मेंबर का समजते हिलाच माहीत बाबा. ते जाऊ दे, काही नाही, आता आलीच आहे तर धक्के मारून तुला हाकलू तर शकत नाही ना. एन्जॉय द पार्टी." असं म्हणून टीना तिथून निघून गेली. आणि रॉकी म्हणाला, "हाय मिस ब्युटिफुल." त्यानं त्याचा हात मिळवण्यासाठी तिच्यासमोर केला. आता देविकाला कळत नव्हतं की त्याच्याशी हात मिळवावा की नाही, पण तरी तिनं दबकत तिचा हात पुढे केला. आता ती तिचा हात रॉकीच्या हातात मिळवणार की त्याआधीच दक्ष तिथे आला आणि त्यानं त्याचा हात रॉकीच्या हातात दिला आणि म्हणाला, "कसा आहेस तू रॉकी? सुधारला की अजून तसाच फालतूगिरी करत मुलींच्या मागे फिरतोस?" तसं रॉकी तिथून निघून गेला आणि दक्षनं त्याची नजर देविकावर केली. तसं तिने तिची नजर दुसरीकडे वळवली आणि त्याला आता कळलं की ती अजूनही त्याच्यावर खूप नाराज आहे. आता आजीसुद्धा देविकाजवळ आल्या आणि तेवढ्या टीना तिथे येऊन दक्षला म्हणाली, "बेबी, डॅड तुला बोलवत आहे." तसं दक्ष तिच्यासोबत निघून गेला. काही वेळातच टीना केक कट करायला उभी राहिली. एका साईडला तिचे डॅड तर दुसऱ्या साईडला दक्ष तिच्या शेजारीच उभा होता. आता तिनं केक कट केला. तसं पहिलाच बाईट तिनं दक्षला आणि नंतर तिच्या डॅडला खाऊ घातला. आता पार्टीत उपस्थित असणारे सगळे टाळ्या वाजवायला लागले. तसं टीनाचे डॅड माईक हातात घेऊन म्हणाले, "लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हा सर्वांना सांगायला खूप आनंद होतोय की माझी मुलगी टीना तिनं तिचा जीवनसाथी निवडला आहे. आणि मला असं वाटतं की आज या शुभ दिवशी तिची एंगेजमेंट तुमच्या सर्वांसमोर व्हावी." आणि आता हे ऐकून देविकाला खूप मोठा धक्का बसला. खरंच दक्ष टीनासोबत एंगेजमेंट करायला तयार झाले का? देविकासोबत आजीसुद्धा हैराण होऊन त्यांचं बोलणं ऐकत होती. आणि प्रारंभजी पुढे म्हणाले, "आय नो, तुम्हा सर्वांना जाणून घ्यायचं असेल ना, हु इज दॅट लकी पर्सन? तर ते दुसरे कोणी नसून आपले बिझनेस किंग दक्ष देशमुख आहेत." तसं तिकडं टीनाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तर इकडं देविकाच्या डोळ्यात पाणी जमा झालं. तसं दक्षनं समोर उभ्या असणाऱ्या देविकाकडे पाहिलं. त्याला तिच्या डोळ्यात पाणी दिसलं आणि त्यानं तिच्याकडे बघून एक डेव्हिल स्माईल केली. आता पुढे काय होईल? दक्ष करेल का टीनासोबत एंगेजमेंट?
काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, आपल्या चॅनलवर नवीन कोणी आलं असेल तर त्यांनी आधीचे सर्व एपिसोड नक्की ऐका, म्हणजे तुम्हाला स्टोरी व्यवस्थित कळेल. आणि स्टोरी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब